भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गरजे मराठी, गरजे मराठी, विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामधले उद्योजक येऊन गेलेत, परंतु रिॲलिटी किंवा विकासक किंवा बिल्डर या क्षेत्रामधले उद्योजक मात्र आजपर्यंत आले नव्हते. आज आपल्याकडे डॉक्टर अजित मराठे आलेत. ते स्वतः त्यांच्या निर्माण ग्रुपचे स्वतः संचालक आहेत. त्याशिवाय सॅटरडे क्लब या खूप मोठ्या मराठी व्यावसायिकांची जी एक संस्था चालते, त्या संस्थेचे ते स्वतः चेअरमन देखील आहेत. डॉक्टर अजित मराठे यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठातून PhD मिळवणारे ते पहिले विकासक ठरलेत. डॉक्टर अजित मराठे हे पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत. त्यांनी व्यवसायाची सुरुवात 1995मध्ये केली. इंटिरियरच्या कामापासून सुरुवात करत त्यांनी नेरळ इथे विकासक म्हणून कामाला सुरुवात केली आणि अल्पावधीतच त्यांनी निर्माण म्हणजेच आत्ताचा NRDL हा ब्रँड तयार केला. हळूहळू NRDLचा पसारा मुंबईत महालक्ष्मी, मालाड, मुलुंड, जोगेश्वरी तर माणगाव, नाशिक, रत्नागिरी, महाड अशा मुंबई बाहेरील शहरात देखील पसरला. आज नेरळ आणि निर्माण हे जणू समीकरणच तयार झालं आहे. NRDL सामान्य माणसांना परवडतील अशी घरे बांधण्यात अग्रेसर आहे. डॉक्टर अजित मराठे यांनी निर्माण फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली असून त्यातर्फे अनेक समाज उपयोगी कामही सातत्याने करत असतात. त्यांना उद्योगश्री पुरस्कार, यंग एंटरप्रेनर अवॉर्ड, मराठी व्यापार मंडळातर्फे उद्योजकता पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्रीय समाजाने उद्योग व्यवसायात यावं हा त्यांचा ध्यास आहे. महाराष्ट्रभर फिरून अनेक उद्योजकांना त्यामुळे ते मेंटॉरिंग करत असतात. त्यांची आत्तापर्यंत 500हून अधिक व्याख्यानं झाली आहेत. डॉक्टर अजित मराठे सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टचे विश्वस्त आहेत. मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाचे उपाध्यक्षही आहेत. त्यांनी मार्स गुरुकुल या उद्योजकांना मेंटॉरिंग आणि कोचिंग करणाऱ्या संस्थेची स्थापना केली. मेंटल नावाचं त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालं आहे. भेटूया डॉक्टर अजित मराठे यांना. नमस्कार मराठे सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार सर, मी आत्ता म्हटलं तसं की आमच्याकडे विकासक जास्त येऊन गेले नव्हते आत्तापर्यंतच्या कार्यक्रमात. तर हे एवढं मोठं क्षेत्र आहे ना, आणि लोकांना या क्षेत्राचं खूप अट्रॅक्शन पण आहे की ह्या क्षेत्रात आलं की भरपूर पैसा आहे वगैरे. तर हा निर्माण ग्रुप जेव्हा तुम्ही सुरू केला जवळजवळ 25 ते 30 वर्षापूर्वी, त्यावेळी ह्या आपल्या क्षेत्राची स्थिती आणि सध्याची स्थिती याबद्दल काय सांगा? सर्वात पहिले नमस्कार. याच्यावरून मला एक गोष्ट आठवली ना. मी साधारणतः एक 20 ते 22 वर्षापूर्वी एक लेख लिहिला होता मराठी वृत्तपत्रामध्ये, विकासकाचं करिअर. अच्छा. कारण तुम्ही जसं म्हणालात ना की या करिअरबद्दल खूप अट्रॅक्शन आहे लोकांना, समज गैरसमज खूप आहेत, तर ते सगळे क्लिअर करणारं एक लेख लिहिला होता. आणि त्याच्यामध्ये मी तरुणांना असं आवाहन केलं होतं की हे खूप चांगलं क्षेत्र आहे, चांगलं काम करणाऱ्यांना इथे कुठल्याही प्रकारचं काही कमी पडणार नाही कधीच, उलटं त्यांचं नावही चांगलं होत जाणार. तर अधिकाधिक मराठी तरुणांनी या व्यवसायात यावं असं मी आवाहन केलं होतं. आणि ते आवाहन वाचून जवळजवळ मला 130 लोकांनी फोन केले तरुणांनी, आणि ते म्हणाले आम्हाला या क्षेत्रामध्ये यायचं आहे. मग मी त्यांना बसवून त्यांना एक लेक्चर दिलं की हे करिअर काय आहे, कसं आहे, काय करायचं. आम्ही ज्यावेळेला 30 वर्षापूर्वी हे करिअर चालू केलं त्यावेळेला परिस्थिती एकदम वेगळी होती. म्हणजे त्यावेळेला कमी कॅपिटलमध्ये पण हा व्यवसाय चालू होऊ शकत होता. खास करून मुंबईमधले जे प्रोजेक्ट असायचे तर आमचे बरेचसे बिल्डर असं म्हणायचे की मुंबईमध्ये काय कुठेही बोर्ड लावला की लगेच बुकिंग मिळतं आणि भराभर प्रोजेक्ट होतो. पण साधारणतः 2015-16 पासून, म्हणजे त्याच्याही आधी सांगायचं झालं तर मी असं नेहमी म्हणतो की या पूर्ण करिअरमध्ये माझ्या 30 वर्षाच्या
मी 3 मंदी बघितल्या, अच्छा 3 रिसेशन्स, एक डिमॉनिटायझेशन म्हणजे बंदी जी आली त्याच्यावरती डिमॉनिटायझेशन झालं, त्याच्यानंतर GST आला तो प्रकार बघितला, मग रेरा आला तो प्रकार बघितला. तर मला असं वाटतं या क्षेत्रामध्ये अजून काही वाईट व्हायचं काहीच बाकी राहिलेलं नसेल. तर म्हणजे सगळं वाईट बघून झालं तुमचं. हा, हे सगळं बघून झालं आणि तरी पण टिकून होत, याचा अर्थ काहीतरी आणखीन मोठं काम आपल्या हातून व्हावं अशी देवाची इच्छा असावी. पण पूर्वीचं काम करण्याची रिअल इस्टेट बिल्डरची पद्धत आणि आत्ताची पद्धत यात खूप जमीन आसमानाचा फरक पडलाय. पूर्वीचं जे क्षेत्र होतं हे पूर्णपणे अनऑर्गनाइज सेक्टर होतं आणि कोणी उठला आणि बिल्डर झाला अशी परिस्थिती म्हणजे होती. लोकल लेवलला सुद्धा लोकलच लोकल बिल्डर काम करायचे आणि लोकल बिल्डर काम करायच्यापेक्षा ना त्यांना कुठली बॅकग्राऊंड नसायची. एखाद्याकडे जमीन आहे म्हणून त्याला वाटायचं की मी बिल्डर व्हावं, एखाद्याकडे थोडे ॲडिशनल पैसे आहेत त्याला वाटायचं मी बिल्डर व्हावं, एखादा राजकारणी आहे त्याला वाटायचं माझ्या मुलांनी पण बिल्डर व्हावं. सो या क्षेत्राची गंमत अशी आहे की या क्षेत्रामध्ये विकासक म्हणून करिअर चालू करायला कुठली डिग्री लागत नाही. एकच डिग्री इथे लागते, तुमची रिस्क घेण्याची ताकद पाहिजे आणि पैसे उभे करण्याची ताकद आणि थोडा अनुभव पण लागत असेल. आणि अनुभव तर येत जातो, माणसं मिळत जातात, तो येत जातो. पण साधारणतः 2016 नंतर जेव्हा GST आला, रेरा आला, त्याच्यानंतर मात्र हा पूर्णपणे व्यवसाय बदलून गेला. आता हा बऱ्यापैकी ऑर्गनाइज झालेला आहे. विकासकांना एक चांगल्या प्रकारची शिस्त त्याच्यामुळे लागलेली आहे. म्हणजे रेरा आला हे खूप चांगलं झालं. म्हणजे कुठलाही बदल होतो ना त्यावेळेला सुरुवातीला थोडासा त्रास होतो, तसा आम्हाला सगळ्या विकासकांना त्रास झाला. पण आता जरा जेव्हा आम्ही मागे वळून बघतो तेव्हा असं वाटतं की नाही हे खूप चांगलं झालं. एक तर कस्टमरच्या दृष्टीने म्हणजे जो ग्राहक आहे त्याला ट्रान्सपरन्सीच्या दृष्टीने खूप चांगलं झालं, त्याला न्याय लगेच मिळायला लागला. आणि विकासकांच्या दृष्टीने काय झालं की त्या संपूर्ण व्यवसायाला एक शिस्त आली आणि एक टाइम लिमिट काहीतरी आलं, टाइम लिमिट बंधन आलं. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं डिक्लरेशन द्यायचं आहे. नाही तर पूर्वी काय व्हायचं, बिल्डर म्हणजे तो काय कागदपत्र केली काय नाही हे कोणालाच काही माहिती नसायचं. पण आता तुम्हाला या सगळ्याचं डिक्लरेशन द्यायला लागतं, वेबसाईटवर रेराच्या टाकायला लागतं. त्याच्यामुळे एक हे आलं. पण ह्याच्यामध्ये एक दुसरं हे झालं आहे की पूर्वी काय होतं, पूर्वी ज्यावेळेला आम्ही व्यवसाय करायचो ना त्यावेळेला फ्री FSI खूप मिळायचा. म्हणजे तुम्ही नेहमी ऐकलं असेल सुपर बिल्टअप एरिया, मग ते बाल्कनी, मग त्याच्या पुढे फ्लॉवर बेड, मग त्याच्या पुढे असे सगळे भरपूर एरिया मिळायचे आणि त्याचे काही पैसे लागायचे नाहीत. त्याच्यामुळे 1 रुपयाचा म्हणजे समजा फूटचा आपल्याला FSI मिळणार असेल तर आणखीन 200-300 स्क्वेअर फीटचं म्हणजे 2-3 स्क्वेअर फीट म्हणजे 20-30% ॲडिशनल बिल्डर काढायचा आणि त्याच्यातून बेनिफिट घ्यायचा. पण नंतर सुबोध कुमार आल्यानंतर त्यांनी या सगळ्यावरती बंधनं आणली आणि त्यांनी फंजिबल आणि त्याच्यावरती चार्जेस लावायला चालू केलं. त्याला रेडी रेकनर प्रमाणे आज आम्हाला पैसे भरायला लागतात आणि ते सुरुवातीला भरायला लागतात. त्याच्यामुळे काय झालं, सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट खूप वाढली या क्षेत्रामधली. म्हणजे आज एखाद्याला या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर जरा चांगल्यापैकी कॅपिटल असेल किंवा कॅपिटल उभं करण्याची तयारी असेल तरच तो करू शकतो. पूर्वीसारखं नाही राहिलं. आणि आता पूर्वीच्या आणि आत्ताच्या काम करण्याच्या पद्धतीत आणखीन एक फरक असा आहे की पूर्वी ना बोर्ड लावला की बुकिंग व्हायचं आणि आमच्या बिल्डर लोकांची मानसिकता अशी होती की अरे त्या बुकिंगमधूनच सगळं आपलं काम होऊन जाईल, एवढे पैसे येतील. पण आता ती परिस्थिती नाही राहिली. आता 20% भरा, 80% नंतर द्या असं नाही. त्याच्याही पेक्षा काय झालं, सुरुवातीला फ्लॅट घेणाऱ्या ग्राहकांची संख्या थोडी कमी झाली कारण GST लागतो. दुसरं काय झालं, कित्येक मध्यंतरीच्या काळामध्ये प्रोजेक्ट खूप रखडल्यामुळे डिले झाल्यामुळे ना लोकांचा जो विश्वास आहे अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी घेण्यामधला तो जरा कमी व्हायला लागला. त्याच्यामुळे आता लोक असा विचार करायला लागले अरे रेडी झाल्यावरच घेऊया आपण. त्याच्यामुळे सुरुवातीला कमी बुकिंग मिळतात. म्हणजे काय झालं, आता पैसा उभा करायला लागतो. त्यामुळे पूर्वीची पद्धत काम करण्याची आणि आत्ताची पद्धत याच्यात जमीन आसमानाचा फरक पडलाय. बरं, तुमच्या स्वतःच्या करिअरकडे जाऊया. निर्माण ग्रुप म्हटलं की नेरळ हे एक तेव्हा स्टेटमेंट झालेलं की नेरळमध्ये जे होणार ते निर्माण ग्रुपच करतं आणि चांगलं दर्जेदार आणि महत्त्वाचं म्हणजे कमी पैशात सामान्य लोकांना घरं नेरळला खूप उपलब्ध झाली. तसं तर मुंबईत तुम्ही मालाड असेल किंवा बऱ्याच ठिकाणी तुमचे प्रोजेक्ट झालेलेच आहेत. तर तुमची निर्माणचा विकास कसा काय होत गेला आणि तुम्ही कसे काय या क्षेत्रात आला? निर्माणची सुरुवात झाली ती मी आणि माझा लहानपणीचा मित्र राजेंद्र सावंत आम्ही दोघांनी मिळून 95 साली केली. आणि त्याला थोडीशी बॅकग्राऊंड होती या सगळ्या व्यवसायाची.
आणि मी जस्ट इंजिनियर झालो होतो, तर आम्ही दोघांनी ठरवलं काहीतरी आपण एकत्र चालू करूया. तर सुरुवातीला काही कॅपिटल नव्हतं, त्यामुळे सुरुवातीला आम्ही छोटे छोटे इंटिरियर्सची कामं करत थोडे थोडे रोलिंग पैसे यायला लागले. त्याच्यानंतर मात्र नेरळला माझी एक मावशी आहे, तिचा प्लॉट होता. अच्छा. तर ती म्हणाली, अरे अजित तू मला पैसे नको देऊ, मला फ्लॅट दे. हो. तिथून आमच्या करिअरची खरी बिल्डर म्हणून सुरुवात झाली. आणि मग तिथे मग नेरळला थोडं थोडं आम्ही डेव्हलप केलं. आणि साधारणतः 2000 सालच्या आसपास आम्हाला मुंबईमध्ये पहिला ब्रेक मिळाला. अच्छा. आणि मग 2000 सालपासून मग बोरिवली, कांदिवली, मालाड, मुलुंड, जोगेश्वरी, महालक्ष्मी अशा अनेक ठिकाणी प्रोजेक्ट केले. मुंबई आणि याच्या बाहेर, पुण्याच्या बाहेरही जर म्हणायचं झालं तर नाशिकला आम्ही प्रोजेक्ट केले, महाडला प्रोजेक्ट केले, चिपळूणला केलं, रत्नागिरीला केलं. अशा वेगवेगळ्या ठिकाणी साधारणतः एक 20-1 लाख स्क्वेअर फीट आतापर्यंत कन्स्ट्रक्शन आम्ही केलं. वा. मला वाटतं तुम्ही याच विषयामध्ये PhD पण केली आहे. आणि अशा प्रकारची मुंबई विद्यापीठातून PhD घेणारे तुम्ही पहिलेच विकासक पण आहात. पहिला विकास होतो माझ्यानंतर आणखीन काही लोक झाले. परंतु झालं असं की माझ्या बायकोची खूप इच्छा होती की मी PhD करावं. कारण आमच्या घरात सगळे शिक्षक आहेत, मी एकटाच बिल्डर आहे. अच्छा. त्याच्यामुळे शिक्षणाची घरामध्ये असलेली आवड. आणि ती मला नेहमी असं म्हणायची की अरे अजित, तुला जरा चांगलं बोलता येतं, तुला एखादा विषय मांडता येतो, तुझा अभ्यास असतो एखाद्या विषयावर, तर मग तू ऑफिशियल त्याची डिग्री का नाही घेत. थोडं काय असतं की त्या सगळ्याला एक कोणीतरी शिक्का लागला त्याचा. तर मी म्हटलं हे सगळं ठीक आहे, पण PhD वगैरे करायची वेळ कोणाकडे आहे. कारण आम्ही त्यावेळेला पैसे कमवायच्या मागे लागलो होतो पूर्णपणे. तर ती म्हणाली नाही, आपण बघूया तर खरं. आणि मग आम्हाला थोडं आम्ही माहिती घेतली. मग युनिव्हर्सिटीतले आम्हाला एक HOD होते त्यावेळेचे, ते सर आम्हाला भेटले. तर मी म्हटलं सर, माझ्याकडे तर पोस्ट ग्रॅज्युएशन नाही आहे, त्यामुळे मी PhD कशी करू शकतो. तर मला ते म्हणाले नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं. पण मग ते मला म्हणाले की तुझा एवढ्या वर्षाचा आता एक्सपिरियन्स झालेला आहे, ऑलरेडी 15-17 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला आहे, आणि तुझी डिग्री इंजिनिअरिंगची आहे. तर आपण काय करूया, आपण ते मॅनेजमेंटमध्ये PhD ला अप्लाय करूया. अच्छा. तर तो म्हणजे इंजिनिअरिंग डिग्री, मॅनेजमेंट आणि मग एक्सपिरियन्स माझा असं सगळं करून मला ते अलाउ झालं. आणि त्याच्यानंतर मी ब्रँड इक्विटी मॅनेजमेंट इन रिअल इस्टेट इन मुंबई MMR रिजन अशा विषयावरती PhD केली. सो त्याचा विषय सारण असा होता की बिल्डर लोकांनी ब्रँड का बनवला पाहिजे, ब्रँड बनवण्याचे फायदे काय. कित्येक वेळेला, कारण पूर्वी तुम्ही बघितलं असेल ना, कित्येक बिल्डर एखादा प्रोजेक्ट करायचे, कंपनी बंद करून टाकायचं, हे टिपिकल पद्धत झाली होती. पण मग रहेजा, हिरानंदानी यांच्यासारखे लोक ब्रँड बनवतात. मग त्यांना लोक ॲडिशनल, म्हणजे बाजूला समजा 1000 रुपये रेट येतात, त्यांना 1200-1300 रुपये रेट देतात. असं का होतं. तर असा सगळा, मग त्याच्यामागे कस्टमरचा माइंडसेट काय आहे, त्याच्यामागे सप्लायरचा माइंडसेट काय असतो, असा प्रत्येक विषयाला धरून तो ब्रँड का करायचा रिअल इस्टेटमध्ये, असा तो सगळा विषय. अरे वा, मस्त. म्हणजे म्हणतो ना आपण की उच्च शिक्षित विकासक, तेव्हा त्याचे कमी होते, त्यात तुम्ही पहिलेच PhD केलेले विकासक झालात. तुम्ही निर्माणाची पण स्टोरी सांगितली, तुमचा कसा प्रवास झाला हे पण सांगितलं. पण आता तुमचा सॅटर्डे क्लबशी कसा कनेक्ट आला. म्हणजे सॅटर्डे क्लब ही अशी एक संघटना आहे की जी मराठी उद्योजकांना, अगदी छोटे मोठे, अगदी MSMEतले मोठे उद्योजक नाही तर त्यांना एकत्र बांधून त्यांनीच एकमेकांशी व्यवसाय करून आपले व्यवसाय कसे पुढे न्यायचे, हा जो माधवराव भिडेंनी सुरू केलं आणि त्यात तुम्ही सुरुवातीपासून काम केलं आणि याचा करत करत आज तुम्ही त्याचे चेअरमन झालेला आहात. तर तो सुद्धा तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, निर्माण ग्रुप केल्यानंतर तुम्ही निर्माण फाउंडेशनची पण स्थापना केली, एक सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने, आणि सॅटर्डे क्लबलाही जॉईन झालात. ती पण सामाजिक बांधिलकीच होती की मराठी उद्योजकांना पुढे न्यायचं आहे. तर या दोन्ही संस्थांच्या कामाविषयी आता सांगा ना तुमच्या आयुष्यामध्ये. याच्यामध्ये बॅकग्राऊंड थोडीशी अशी आहे की मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. आणि त्याच्यामुळे ती संघाची बॅकग्राऊंड असल्यामुळे आपण सातत्याने समाजासाठी, देशासाठी काहीतरी करत राहिलं पाहिजे, हा एक स्वाभाविक भाव आहे. म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळं करायला नाही लागत. त्यामुळे कुठलीही गोष्ट करत असताना ह्याच्यातून आपण समाजाला काय देऊ शकतो, समाजाला आणखीन काय फायदा होऊ शकतो, हा विचार कायम येत राहतो. तर निर्माणचं काम आमचं जेव्हा जोरात चालू होतं त्यावेळेला आम्ही असं ठरवलं, कारण मी आणि माझा पार्टनर राजेंद्र सावंत, आम्हाला दोघंही सामाजिक कामाची खूप आवड होती. तर आम्हाला एकदा आमचा एक मित्र असा म्हणाला
की त्याचे क्लासेस होते. अच्छा. तर मी त्याला असं नेहमी म्हणायचो, अरे जिथे मी जातो तिथे तू डोनेशन दिलेलं असतं हो. किंवा तू स्पॉन्सरशिप दिलेली असते, हे कसं काय शक्य आहे? तर तो म्हणाला, अजित मी काय करतो, माझ्या क्लासची जेवढी फी आहे, समजा 50,000 रुपये फी असेल, तर प्रत्येक मुलाच्या मागे त्या 50,000 रुपये फीमधून मी 500 रुपये बाजूला काढतो. ओ. आणि असं जर का करत गेलो आणि माझ्याकडे त्या वर्षात जर का 1000 विद्यार्थी आले असतील तर 500 गुणिले 1000 एवढी फी माझी एकत्र होते आणि तेवढी मी समाजाला देऊन टाकतो. वा. तर मला हा भाव खूप पटला, आवडला. वा. तर मी आणि राजेंद्रांनी चर्चा केली आणि आम्ही हे निर्माण फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट चालू केलं. आणि ज्या वेळेला आम्ही एखादा प्रोजेक्ट लॉन्च करतो, एखादा प्रोजेक्टचा फ्लॅट सेल करायला सुरुवात करतो, तेव्हा जेवढे आम्ही फ्लॅट विकतो तर प्रत्येक फ्लॅटच्या मागे 5,000 रुपये, म्हणजे समजा 100 फ्लॅट असतील तर 5,000 गुणिले 100 असे 5 लाख रुपये आम्ही या फाउंडेशनमध्ये ट्रान्सफर करतो. ते पैसे आमचे नाहीत. आमचा भाव हा आहे की हे पैसे समाजाचे, कारण आपण देणं लागतो समाजाला. आता याच्या माध्यमातून काय झालं की म्हणजे निर्माण ग्रुपचं किंवा निर्माण रिएटर्स म्हणून आमचं नाव एवढं मोठं होण्याचं कारण आणखीन एक होतं की आम्ही पण समाजाला कायम देत राहिलो. बाकीचे बिल्डर काय करतात, प्रोजेक्ट करतात आणि स्वतःच्या घरी घेऊन जातात. आम्ही काय करत गेलो, आम्ही प्रोजेक्टही करत गेलो, 2 पैसेही कमवले, पण त्याच्याच बरोबर काही त्याचा एक ठराविक पर्सेंटेज हिस्सा हा समाजाला आम्ही देत गेलो. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक म्हणजे मी नेहमी लोकांना असं म्हणतो की तुम्ही किती पैसे कमावलेत याच्यावरून तुमचा मोठेपणा ठरत नाही, तुम्ही समाजाला काय दिलं याच्यावरून तुम्हाला लोक ओळखतात. त्याच्यामुळे कित्येक बिल्डर असे आहेत आजही की ज्यांचा टर्नओव्हर आमच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे, पण आम्ही कुठेही गेलो तरी लोक आम्हाला नावाने ओळखतात, कंपनीच्या नावाने ओळखतात, कारण सामाजिक काम. बरं, मग त्यात सामाजिक काम काय करता तुम्ही? म्हणजे सो त्याच्यामध्ये आम्ही अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेलं आहे, काही गावं दत्तक घेतलेली आहेत, असं वेगवेगळ्या प्रकारची कामं त्याच्यामध्ये चालतात. आणि सॅटर्डे क्लब, कारण सॅटर्डे क्लबचं मी काय विचारते, कारण ती गरजे मराठीशी अशी थोडीशी मिळती जुळती संघटना आहे. म्हणजे गरजे मराठीचं काम परदेशातल्या उद्योजकांना एकत्र आणणं आणि त्या उद्योजकांनी इथल्या मुलांसाठी काहीतरी करणं. तसंच सॅटर्डे क्लबचं आहे की मराठी उद्योजकांना एकत्र आणणं आणि त्यांची उन्नती करणं. सो सॅटर्डे क्लबची सुरुवात 2000 साली झाली. ही माधवराव भिडेंनी केली. माधवराव भिडे स्वतः ब्रिज इंजिनियर होते, रेल्वेमध्ये नोकरीला होते आणि रेल्वेमध्ये नोकरीला असल्यामुळे त्यांना रेल्वेचे क्वार्टर्स नॉर्मली जे मिळायचे मुंबईत राहायला ते कुलाबा, फोर्ट या भागात असायचे आणि खूप मोठे मोठे क्वार्टर्स असायचे. मग शनिवार रविवार काय करायचं, तर शनिवार रविवार क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला जा, ओबेरॉय जा, ताजला जा, असे जेवायला जायचे. आणि ते ज्यावेळेला अशा ठिकाणी जेवायला जायचे त्यावेळेला ते नेहमी असं सांगायचे की मी ज्यावेळेला तिथे असं जेवायला जायचं त्यावेळेला मला नेहमी प्रश्न असा पडायचा की माझ्या आजूबाजूला कोणी मराठी बोलताना काय ऐकायलाच यायचं नाही. म्हणजे मी जी गोष्ट सांगतो ही 90-92च्या आसपासची आहे. त्यामुळे मला इथे मराठी आवाजच ऐकायला येत नाही. मग त्यांनी त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली की का असं होतं. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मराठी माणसाकडे इथे येणं एवढे पैसे नाहीत आणि उद्योग करत नाही. तो पैसे का नाहीत, कारण तो उद्योग करत नाही. पैसे का नाहीत, कारण तो टिपिकल नोकरी करतो. सकाळी 9 ते 5 किंवा 10 ते 6 दर महिन्याचा पगार आला की तो खुश. त्याच्यामुळे त्याला अशा गोष्टी परवडूच शकत नाहीत. मग या परवडतात कोणाला, गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी यांना का परवडतात, कारण ते लोक व्यवसाय करतात, त्यांच्याकडे भरपूर पैसा येतो. मग भिडे साहेब नेहमी असं म्हणायचे पैसे कमावणाऱ्याचे जे 2-3 प्रकार आहेत, एक नोकरी करणारा आहे, एक व्यावसायिक आहे. त्यातल्या नोकरी करणाऱ्याला कायमच तो जर सज्जन मार्गाने नोकरी करणारा असेल तर त्याला पैसे कमावण्याच्या लिमिटेशन्सच आहेत. पण तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला व्यवसायच करायला पाहिजे. मग त्यांना आम्ही विचारायचो, सर भिडे साहेब मग श्रीमंत कशासाठी व्हायचं, फक्त अशा ठिकाणी जाण्यासाठी. तर ते नेहमी असं म्हणायचे, अजित माझं ऑफिस माहीमला आहे, तू इथून समजा बाहेर निघालास तर तुला कुठली कुठली हॉस्पिटल दिसतात, हिंदुजा दिसतं, रहेजा दिसतं, लीलावती दिसतं, पुढे गेलं तर ब्रिज कँडी दिसतं, जसलोक दिसतं. ते म्हणायचे मराठी माणसाच्या नावाचं एक पण हॉस्पिटल का नाही. परत विषय तिथेच आला, पैसे नाहीत. कारण यांच्याकडे पैसे आहेत ते समाजाला देतात, त्यांच्या नावाने हॉस्पिटल किंवा अशा शाळा, कॉलेजेस हे सगळं उभं राहतं ना. पण मराठी माणसाच्या नावाचे कुठे आहेत, फार क्वचित, एक्सेप्शनल. म्हणून ते असं नेहमी म्हणायचे की
मराठी माणसांनी भरपूर पैसे कमवले पाहिजेत, त्याच्यासाठी उद्योग व्यवसाय केला पाहिजे आणि त्याची आयुष्यात जी काही स्वप्न असतील ती सगळी पुरी झाली पाहिजेत. आणि एवढी सगळी स्वप्न पुरी झाल्यावरही त्याच्याकडे एवढे पैसे राहिले पाहिजेत की त्यांनी एखादं हॉस्पिटल की काढावं. ते पैसे त्याचे नाहीत, मग ते पैसे समाजाचे. त्याच्यामुळे मराठी माणसांनी श्रीमंत का व्हायचं? जर समाज श्रीमंत करायचा असेल, आज आपण मराठीत बोलतोय, या मराठी भाषेला जर का किंमत उत्पन्न करून द्यायची असेल, मराठी माणसाबद्दल आदर जर का लोकांना जगामध्ये वाटायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, आपल्या प्रत्येकाला वाटत असेल, तर आपण श्रीमंत होणे गरजेचं आहे. आज आपण जपानी माणसाला आदराने बघतो, जपानी भाषा शिकायला बघतो, इंग्रज लोकांना आपण आदराने बघतो का? कारण व्यापार सगळा यांच्या हातात आहे. आणि आताचं जे युद्ध आहे ना, हे व्यापारी युद्ध आहे फक्त. आज इस्रायल सारखा एक एवढूसा छोटासा देश आहे, त्या देशाला पूर्ण सगळ्या बाजूनी इस्लामिक कंट्रीजनी वेढलेलं आहे, तरी देखील त्याच्या विरुद्ध कोणी जाण्याची हिंमत नाही करत. याचं एकमेव कारण काय माहिती आहे? कारण अमेरिकेची जी आर्थिक सत्ता आहे ती ज्यूंच्या हातात आहे. त्यामुळे अमेरिका कधीच त्यांच्या विरुद्ध जात नाही, कायम सपोर्ट करतात. त्यामुळे भिडे साहेब असं म्हणायचं की सॅटरडे क्लब का? तर मराठी माणसाची ही जी मानसिकता आहे नोकरी करण्याची, ती बदलून त्याला व्यावसायिक होण्याची मानसिकता तयार करण्यासाठी सॅटरडे क्लब आहे. आणि म्हणून सॅटरडे क्लबचं स्लोगन जे आहे ना, ते देखील असं आहे, एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. भिडे साहेबांचं एक आवडतं वाक्य होतं, ते म्हणायचे, मराठी माणसांनी सरस्वतीची उपासना केली, लक्ष्मीकडे दुर्लक्ष केलं. आणि लक्ष्मीकडे दुर्लक्ष का केलं? कारण आपल्याकडे असलेल्या परंपरागत म्हणी, आपल्या घरात संस्कार काय, ठेविले अनंते तैसाची राहावे, अंथरूण पाहून पाय पसरावे, सगळ्या म्हणी अशाच. त्याच्यामुळे रिस्क घेण्याची ॲबिलिटी किंवा पैसा, लक्ष्मी, ह्याच्याकडे पैसा आहे म्हणजे यांनी काहीतरी काळं काम केलंय, ब्लॅक मनी आहे, हा काहीतरी चुकीचा वागत असणार. म्हणून सॅटरडे चांगल्या मार्गाने पैसा कमवता येतो. सॅटरडे क्लबच्या प्रतिज्ञेत आम्ही असं म्हणतो, मूल्याधारित भांडवल वृद्धी, प्रिन्सिपल बेस्ड, व्हॅल्यू बेस्ड बिझनेसेस करायचे, कारण ते आपल्या रक्तात आहे. पण मग आता सॅटरडे क्लबचं काम नेमकं कसं चालतं? सॅटरडे क्लब ही भिडे साहेबांनी सॅटरडे क्लबला एक छोटा, म्हणजे मंत्र छोटा तंत्र सोपे दिले. मंत्र छोटा काय दिला? श्रीमंत व्हा. तंत्र सोपे काय दिले? नेटवर्किंग करा. अच्छा, नेटवर्किंग करा म्हणजे काय? आज जर का व्यवसाय वाढवायचा असेल तर पैसा बिसा काही लागत नाही, ते सगळं सेकंडरी आहे. चांगली माणसं आणि चांगले कॉन्टॅक्ट्स लागतात. म्हणजे उदाहरणार्थ, समजा मला माझा व्यवसाय वाढवायला पैसा पाहिजे, मला खरं सांगू पैसा पाहिजे, पण तो पैसा मिळवून देईल असा माणूस पहिले पाहिजे. मला माझा व्यवसाय वाढवायला मशिनरी पाहिजे, पण मी कुठली मशिनरी घेऊ, ती कुठून घेऊ हे सांगणारा माणूस पाहिजे. अल्टिमेटली चांगली माणसं ही व्यवसायाचं खरं भांडवल आहे. त्यामुळे चांगल्या माणसांमध्ये नेटवर्किंग करत राहायचं. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्याला कुठले चांगले संपर्क पाहिजेत ते तुम्ही त्या ग्रुपमध्ये येऊन बघत राहायचं. या दृष्टिकोनातून जागोजागी महाराष्ट्राच्या वेगवेगळे चॅप्टर्स चालतात. चॅप्टर म्हणजे मिनिमम 30 मराठी उद्योजकांचा एक ग्रुप. ते 30 पासून ते 80-90 पर्यंत किती असू शकतात, पण 30 मिनिमम ग्रुप, त्याला आम्ही चॅप्टर म्हणतो. त्या चॅप्टरची एक 1.5 तासाची, 1.25 तासाची मीटिंग असते. ती मीटिंग सकाळीच होते. अच्छा. भिडे साहेबांनी 2000 साली सॅटरडे क्लब चालू केला, तेव्हा 5 ते 6 लोक होते जेमतेम. आज सॅटरडे क्लबचे 7,714 मेंबर आहेत. आत्ता लाईव्ह आमच्याकडे ॲप आहे, त्या ॲपवरती मिनिट टू मिनिट लाईव्ह. सगळीकडे मुंबई, पुणे, ठाणा, पूर्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पण आहेत. अच्छा. तुम्हाला सांगतो, बडोद्याला आहे, अहमदाबादला आहे, सुरतला आहे, इंदूरला आहे, बेळगावला आहे, निपाणीला आहे, आणि आता भारताच्या बाहेर अच्छा दुबई आणि अबुधाबीला पण चॅप्टर आहे. ते सगळीकडे मराठी उद्योजकच आहेत. आम्ही एकही नॉन महाराष्ट्रीयन उद्योजक घेत नाही. मग सॅटरडे क्लब आणि गर्जे मराठीचा काय? गर्जे मराठी ना, हे सॅटरडे क्लबचंच एक ग्लोबल रूप आहे. बरोबर. म्हणजे गर्जे मराठीकडे एवढे हुशार मराठी लोक आहेत परदेशातले, जे वेगवेगळ्या देशामध्ये आहेत. म्हणजे कमीत कमी 70 ते 80 देशामधले मराठी हाय प्रोफाईल लोक हे आज गर्जे मराठीच्या संपर्कात आहेत. बरं, हे लोक आता अशा स्थितीला पोचलेले आहेत
की त्यांच्या मनातही कुठेतरी ही भावना आहे की आपण समाजाला परत दिलं पाहिजे आणि खास करून आपल्या समाजाला परत दिलं पाहिजे. त्याच्यामुळे त्या लोकांना काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करण्याची इच्छा आहे. मग आता गरजे मराठीचे असं ग्लोबल असलेला प्रेझेन्स, त्याच्याकडे असलेले ग्लोबल CEO, CFO, एक्झिक्युटिव्ह, काही उद्योजक मोठे, हे आणि सॅटर्डे क्लबचं असलेलं ग्राउंड लेवलचं नेटवर्क की जे सॅटर्डे क्लबच्या मराठी उद्योजकांना एकत्र करतोय. म्हणजे मगाशी तुम्हाला एक सांगायचं राहिलं की सॅटर्डे क्लबमध्ये ना फक्त नवीन उद्योग करणारे लोक येत नाहीत. अच्छा, जुने पण आहेत. नाही, सॅटर्डे क्लबमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करणारे लोक येतात. म्हणजे आमच्याकडे एक उद्योगिनी नावाची कन्सेप्ट आहे. म्हणजे ज्या बचत गटाच्या महिला आहेत, ज्यांच्याकडे कॅपिटल नाही आहे, सॅटर्डे क्लबची फी भरायला पैसे नाही आहेत, अशा महिलांचे देखील आम्ही ग्रुप चालवतो. अच्छा. आणि त्या महिलांना त्यांचा व्यवसाय मोठा करण्यासाठी काय करायला लागेल ते सांगतो. याच्या व्यतिरिक्त जे रेग्युलर चॅप्टर्स आहेत, जे साधारण आता 200च्या आसपास चॅप्टर आहेत, त्याच्यामध्ये ना मराठी उद्योजक कुठल्याही कॅटेगरीचे असले तरी येतात. मग आपल्याकडे रायझिंग एलिट नावाचा चॅप्टर आहे. रायझिंग एलिट म्हणजे ज्यांचा टर्नओव्हर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये 2.5 कोटी आहे आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 5 कोटी आहे. अच्छा. काय असतं, आता जेव्हा व्यवसाय चालू करतो तेव्हाच्या गरजा वेगळ्या असतात आणि व्यवसाय जेव्हा वाढायला लागतो, जसं ते मूल वाढायला लागलं की त्याला कपड्याचा साईज वाढतो, त्याला त्याप्रमाणे मित्र लागतात, त्याप्रमाणे कपडे लागतात, असं सगळं लागायला लागतं ना. तसे रायझिंग एलिट आहे. मग ज्यांचा टर्नओव्हर 10 कोटी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आणि 20 कोटी प्लस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, असे एलिट ग्रुप आहे. आणि त्याच्यानंतर एक सुपर एलिट ग्रुप आहे ज्यांचा टर्नओव्हर 500 कोटी प्लस आहे आणि हे सगळे मराठी लोक आहेत. अरे वा. त्याच्यामुळे अगदी बचत गटापासून ते 500 कोटी प्लस टर्नओव्हर करणाऱ्यापर्यंत आज जर का ह्यांना व्यवसाय वाढवायचा असेल, नवीन ज्ञान हवं असेल, नवीन टेक्नॉलॉजी हवी आहे, नवीन जगात काय चाललंय ती माहिती हवी आहे, रिसर्च हवाय, तर गरजे मराठी कामाला येतं. कारण ह्यांच्याकडे असे ती माहिती यांना मिळू शकेल, ही सगळी माहिती जगात काय चाललंय. सो गरजे मराठी आणि सॅटर्डे क्लब एकत्र येऊन अख्खा मराठी समाजच आपण उद्योजकीय समाज म्हणून त्याची ओळख करून देऊया, अशा प्रकारची कन्सेप्ट घेऊन आता आपण पुढे चाललोय. व्हेरी गुड, मस्त. तर सर, तुमचा गरजे मराठीशी हा कनेक्ट कसा आलाय त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही आत्तापर्यंत दिलीत. आता ह्याच्या पुढे तो कनेक्ट काय करू शकतो हेही ऐकायचं आहे. आणि तुम्ही सुद्धा चांगले मेंटॉर आहात, चांगले बोलू शकता आणि त्यामुळे जवळजवळ 500पर्यंत तुमची लेक्चर स्वतःचीच झालेली आहेत, कसं उद्योजक व्हायचं आणि उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी. तर त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे, पण ते जाणून घेऊया एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आत्ता सर मी म्हटलं की तुम्ही जवळजवळ 500 ठिकाणी लेक्चर्स दिलेली आहेत ह्या विषयावरच. त्यासाठी मला वाटतं मार्स गुरुकुल नावाची एक कंपनीसुद्धा तुम्ही स्थापन केली आहेत. तर त्या कंपनीविषयी सांगा आणि हे जे तुम्ही लेक्चर्स देता तर त्याच्यातून काही असे उद्योजक घडलेत, छोटे असतील मराठी उद्योजक, अशी काही उदाहरणं पण सांगता येतील का? आम्ही जेव्हा व्यवसाय चालू केला त्याच्यानंतर व्यवसायामध्ये मी जसं म्हटलं ना, अनेक खाचखळगे आले. मी नेहमी असा विचार करतो तरी पण आपण टिकून का राहिलो. त्यातलं महत्त्वाचं एक कारण होतं की आम्ही एकमेकांचे मेंटॉर होतो, एकमेकांना, मी आणि माझा पार्टनर, कारण आम्ही लहानपणीचे मित्र आहोत. तर पण कित्येक मराठी उद्योजक आहेत ना, हे एकटे व्यवसाय करतात, त्यांना सपोर्टला कोणीच नसतं. ज्या वेळेला त्यांना अडचण येते त्यावेळेला काय करायचं सुचत नाही. कधी कधी एखादी चांगली कन्सेप्ट येते, आयडियाज येतात, कोणाशी बोलायचं कळत नाही, घरी बोलता येत नाहीत, कधी प्रॉब्लेम आले तर घरी सांगता येत नाही. अशा वेळेला आम्हाला असं वाटलं की आपण असं काहीतरी एक प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे की ज्या ठिकाणी ते उद्योजक ओपनली बोलू शकले पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही आमच्या व्यावसायिक जीवनाची जेव्हा 25 वर्षे पूर्ण झाली तेव्हा आम्ही असं ठरवलं की आपण आणखीन काय समाजाला परत देऊ शकतो. तर आम्हाला असं लक्षात आलं की आमच्या दोघांची ही आवड जी आहे ती उद्योजकता, एंटरप्रिनरशिप ती आहे. ती कारण उद्योजक आला की आम्ही असे भरभरून बोलायला लागतो, गप्पा मारतो. आणि तोपर्यंत आमच्याकडे असे अनेक उद्योजक यायचे, ते काहीतरी असं बोलायचे, मग आम्ही काहीतरी सांगायचो अनुभवातून. आणि मग ते 2 वर्षांनी भेटल्यावर म्हणायचे, सर तेव्हा तुम्ही ते एक वाक्य बोलला होता ना, त्याचा मला खूप फायदा झाला. अच्छा. म्हणजे मी एक उदाहरण म्हणून सांगतो, आमचा एक नितीन बोरसे म्हणून कार्यकर्ता आहे सॅटर्डे क्लबचा, तो एकदा असंच बोलता बोलता आम्ही बोलत होतो. तर मी म्हटलं, नितीन व्यवसायात ना फोकस पाहिजे एकदम. तर तो म्हणाला, हां मी करतोच. म्हटलं फोकसची डेफिनेशन माहिती आहे का तुला? म्हटलं फोकसची डेफिनेशन अशी आहे
टू से नो टू 99 थिंग्स वेन यू आर डुईंग वन थिंग. नाही तर आज काय झालंय, आज सोशल मीडियामुळे आणि या सगळ्या गोष्टीमुळे ना इतकं डिस्ट्रॅक्शन होत राहतं आपल्या सगळ्यांना की आपण एका गोष्टीवर फोकसच करत नाही. आणि मला तो 4 वर्षांनी भेटला तेव्हा तो मला म्हणाला, सर ते जे तुम्ही बोलला होतात ना, मी माझे कमीत कमी 5 बिझनेस बंद केले आणि मी आता एकच बिझनेस करतोय आणि मी त्या क्षेत्रातला आमच्या ठाण्यातला आज बाप आहे. अरे वा. म्हणजे एखादी गोष्ट जर का आपण अशी उद्योजकाशी बोललो, गप्पा मारल्या, आम्हालाही खूप फायदा झाला या सगळ्याचा. म्हणून आम्ही असं ठरलो थोडं सिस्टमॅटिक पद्धतीने का करू नये हे. आणि तुमच्याकडे ते चांगले ओरेटर आपण म्हणतो ना, ती पण एक गुण आहे तुमच्याकडे. मला असं वाटतं ना, ओरेटरशिप पेक्षा ना ती इथे आहे तळमळ. ते जेव्हा हृदयातून येतं ना, समोरच्या उद्योजकाला काही ना काहीतरी फायदाच झाला पाहिजे हे जेव्हा हृदयातून वाटतं ना, ते ओरेटरशिप असली नसली तरी त्याला भावना पोचते आणि त्याला काय करायचं ते कळतं. तर आम्ही अशा बऱ्याच उद्योजकांबरोबर मेंटॉरिंग करत राहतो. त्यांना म्हणजे ऑफिशियली आम्ही त्यांचे सेशन्स घेतो. नावाचं एक पुस्तक पण तुमचं प्रकाशित झालं. आम्ही मेंटॉर नावाचं पुस्तक एक प्रकाशित केलं, कारण तेच एक बाकी होतं लेखक व्हायचं. म्हटलं आता तेही व्हायला तुम्ही आधी वृत्तपत्रात चिक्कार लेख ते लिहिले होते, पण पुस्तक शेवटी फरक पडतो एक. आणि त्याच्यापेक्षा ना आमच्याकडे अनुभव एवढे गोळा झाले की आपण म्हटलं की ते अनुभव कुठेतरी डॉक्युमेंट करणं गरजेचं आहे. आपले मराठी उद्योजक ना या डॉक्युमेंटेशन मध्ये कमी पडतात बऱ्याचदा. हे चायनामध्ये जा, जपानमध्ये जा, जर्मनीमध्ये जा, ते खूप चांगलं डॉक्युमेंटेशन करतात. आत्ताही आम्ही परवा 500 कोटी प्लस टर्नओव्हरचा मी म्हटलं ना, आमचे सॅटर्डे क्लबचा सुपर एलिट ग्रुप आहे, त्या प्रत्येकाची स्टोरी एवढी इन्स्पायरिंग आहे. मी त्यांना म्हटलं, हो सर तुम्ही लिहून ठेवा, पुस्तक बनवा, हे पुढच्या पिढीला उपयोगी पडेल. त्यामुळे असं काहीतरी डॉक्युमेंटेशन करावं असं वाटलं, म्हणून ते पुस्तक त्यावेळेला लिहिलं. बरोबर. सॅटर्डे क्लब आणि गरजे मराठीचे उद्देश जवळजवळ खूप मॅच होतात. तर तुम्ही जे उद्योजक आहेत मराठी त्यांनाही एकत्र करता सॅटर्डे क्लबमध्ये, जे नवीन उद्योगात येत आहेत त्यांनाही एकत्र करता. आत्ताच तुम्ही म्हणालात तसं की अगदी 1 कोटीपासून 500 कोटीपर्यंतचे सगळे आहेत. तर ह्या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम तुम्ही करताय. गरजे मराठी पण तशाच प्रकारचं करताय. तर ही जी मुलं आहेत ना, ज्यांना उद्योग काढायचे आहेत, तुम्ही म्हणालात तसं काहीतरी त्यांना आयडिया हवी असते किंवा मी कसं पुढे जाऊ हे हवं असतं, तर ह्या मुलांना आता शेवट जाता जाता तुम्ही काय सल्ला द्याल? मी फक्त मुलांना असं नाही म्हणणार, एकूणच उद्योजकांना, मराठी उद्योजकांना मला असं वाटतं की सध्याचं जे जग आहे ना, त्याच्यामध्ये वर्ल्ड इज फ्लॅट ही कन्सेप्ट आहे. म्हणजे आता कुठल्याही प्रॉडक्टला, सर्व्हिसला जगाच्या किंवा सीमेच्या, देशाच्या कुठल्याही बाउंड्रीज राहिलेल्या नाहीयेत, सीमारेषा राहिलेल्या नाहीयेत. सगळं जग हे ओपन मार्केट झालेलं आहे आता. मला फक्त हे कळलं पाहिजे की त्या कुठली भाषा चालते, कुठल्या पद्धतीने बोललं पाहिजे, तिथे फ्युचरमध्ये काय होणार आहे, हे सगळं, तिथले कस्टम्स काय आहेत, म्हणजे ट्रॅडिशन्स काय आहेत तिथल्या. म्हणजे आपल्या घरी कोणी आला बाहेरचा पाहुणा तरी आपण चप्पल बाहेर काढून ठेवतो घराच्या, पण कित्येकदा बाहेरच्या देशामध्ये गेलं की तिथले चप्पल घालूनच लोक घरातही वावरतात. अशा अनेक गोष्टी असतात छोट्या छोट्या, पण दॅट इम्पॅक्ट्स. जेव्हा तुम्ही व्यवसाय करायला जाता तेव्हा या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. गरजे मराठीचं चांगलं काय की गरजे मराठीकडे ना हा नोहाऊ खूप चांगला आहे. कारण त्यांच्याकडे असलेले जे लोक आहेत ते ऑलरेडी अशा देशांमध्ये राहिलेले, स्थिरस्थावर झालेले, तिथल्या कस्टम्स, तिथल्या ट्रॅडिशन्स माहिती असलेले, इथे काय चालतं, काय चालणार नाही, इथे काय भाषेत बोललं पाहिजे, इथे व्यवसाय करताना काय पथ्य पाळली पाहिजेत, इथे कायद्याप्रमाणे किती चालतं आणि नाही चालत वगैरे वगैरे, अशा सगळ्या ज्या गोष्टी व्यवसायाला लागतात ते लोक ते सांगू शकतात. खास करून ना बाहेरच्या देशामध्ये ना सगळे व्यवसाय बऱ्यापैकी ऑर्गनाइज्ड असतात. त्याच्यामुळे ते, आणि आपल्या भारतीय मानसिकतेला ना अजून ती ऑर्गनाइज व्यवसाय करण्याची सवय नाही लागलेली तेवढी. तर अशा वेळेला हे सगळे जे गरजे मराठीचे जे मेंटॉर्स आहेत हे सगळे आपल्या उद्योजकांना खूप चांगल्या प्रकारे मेंटॉरिंग करू शकतात. मला असं वाटतं की मराठी उद्योग व्यवसाय हा ग्लोबल व्हायचा असेल तर बाहेर राहणारे मराठी उद्योजक, नुसते उद्योजक नाही, बाहेर राहणारे मराठी ज्याला आपण म्हणू ना CEO, CFO, जर कॉर्पोरेट वर्ल्डमधले ग्लोबल एक्सपिरियन्स असलेले लोक प्लस उद्योजक आणि इथले उद्योजक यांच्यामध्ये ज्ञान, कनेक्ट, अनुभव आणि नेटवर्क याची देवाणघेवाण होणं गरजेचं आहे. आणि ती देवाणघेवाण करण्याचं काम गरजे मराठी आणि सॅटर्डे क्लब करत आहे.
येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजी काय अपग्रेड होतीये, येणाऱ्या काळामध्ये AIचा काय इम्पॅक्ट होणार आहे ह्याचं ज्ञान तिकडे आहे, गरजे मराठीकडे आहे, कारण त्यांच्याकडे आज एक्सपर्ट बसलेत आणि आपल्याकडे उद्योजक बसलेत की त्यांना ते इम्प्लिमेंट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण कोलॅबरेट करून ते आता मोठ्या प्रमाणात जगभर घेऊन जातो. आणि मी तुम्हाला आपण काही 2-3 वर्षांनी जेव्हा परत भेटू ना तेव्हा गरजे मराठी आणि सॅटर्डे क्लबच्या अशा अनेक सक्सेस स्टोरीज मी तुम्हाला सांगेन की कोण कोण आता 200 कोटी झाला, 500 कोटी झाला, जगभर व्यवसाय करतोय. अरे वा, ग्रेट. नाही, त्या गोष्टी ऐकायला आम्हाला नक्कीच आवडतील आणि त्या गोष्टी लवकरात लवकर घडू देत अशीच सदिच्छा व्यक्त करते. आज तुम्ही इथे आलात आणि सॅटर्डे क्लबच्याही कामाविषयी माहिती सांगितलीत. गरजे मराठी आणि सॅटर्डे क्लब कसे एकत्र येऊन काम करू शकतात याबद्दलही खूप चांगली माहिती दिलीत आणि तुमच्या व्यवसायाबद्दल सुद्धा तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत. तुमचा प्रवासही सांगितलात. इथे दूरदर्शनच्या या आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, पुढच्या आठवड्यात आणखी एका उद्योजकाशी गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.